एकाला अशीच फजिती आली, फजिती आल्यावरती पत्नीचं दुखायला लागलं, पत्नीचं दुखायला लागल्यावरती डॉक्टरने सांगितलं उद्या 3 लाख भर लागतील. तेव्हा या ठिकाणी ऑपरेशन कॅन्सरचं होईल. त्याच्याकडे 1 रुपया पण नव्हता. त्याने एकच मनात विचार केला, 3 लाखाचं माझ्याकडे काहीच नाही, काय करू? बाकी मागचा पुढचा विचारच केला नाही. पांडुरंगाच्या दारात जाऊन बसला. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. देवाकडे पाहत होता. म्हणले, देवा उद्या मला 3 लाख पाहिजेत, मला पैसे दे. दे म्हटल्या जगाच्या मालकाने बरोबर ऍटो फंक्शनने त्याच गावातला एक श्रीमंत माणूस पाठवून दिला की नेमकं घंटा कस काय वाजला, संध्याकाळी 2:30 वाजता. म्हणून ते पाहत आलं. तर हे या ठिकाणी त्या पांडुरंगाकडे पाहत होता. डोळ्यात अश्रू आले होते. खळखळ खळखळ रडत होता की देवा उद्या मला 3 लाख गरज आहे, कोण देईन? मी तुला पैसे मागतोय. गावातला श्रीमंत माणसाने त्या ठिकाणी पुढे म्हणलं, अरे तू का बसला देवाच्या दारात? म्हणले, मी याला पैसे मागणार आहे. कारण का? म्हणजे याने मला तयार केलंय. मम वंशे जीवलोके जीवभूत सनातन. मला याने जन्माला घातलं ना, पैसे मी यालाच मागणार आहे. देव म्हटले, त्या ठिकाणी तो माणूस म्हणला, तुला किती रुपयाची गरज आहे? ते म्हणला 3 लाख. ते म्हणलं, हे 3 लाख धर आणि हे माझा पत्ता बी धर. ते म्हणला, तुझा पत्त्याची मला गरज नाही, ज्याने तुला ह्या पत्त्यावर पाठवलंय मला त्याचा पत्ता माहिती आहे. तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आहे. काम झालं महाराज त्या माणसाचं. देवाला पैसे मागत जात. लय टेन्शन असेल तर शेजाऱ्याला सांगत जाऊ नका ना. लय टेन्शन शेजाऱ्याला नाही सांगायचं. सगळं टेन्शन सांगायचं ना, तर त्या ठिकाणी परमात्म्याला सांगा, महाराज पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कोणती समस्या काही मागा त्याला, या ठिकाणी काही मागा. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. विठ्ठल विठ्ठल.